नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जागतिक राजकारणामध्ये असं म्हणतात ना, की एक आठवडा हा सुद्धा खूप मोठा काळ असतो आणि कदाचित गेला आठवडा जो आहे, तो त्याचं द्योतक असेल असं वाटतं. 3 अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या आणि ह्या तिन्ही घटनांमध्ये अर्थातच कारक ज्याला म्हणू आपण, तो अमेरिका होता का? असा प्रश्न निर्माण होतो. कारण मीमांसा बघून घ्या. पहिली गोष्ट कुठली घडली तर साधारण असं म्हणतात 18 जानेवारीच्या आसपास काही बातम्या यायला सुरुवात झाली. ती चीनमधून अ, ते वादळ संपतंय ना संपतंय तोपर्यंत बांगलादेशच्या बातम्या यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर बातम्या आल्या त्या रशिया-युक्रेन संदर्भातल्या. आता ह्या तिन्ही गोष्टींचा काय संबंध आहे? आणि त्याच्यामध्ये खरोखरच अमेरिका इन्व्हॉल्व्ड होती का? हा प्रश्न आपण जरूर स्वतःला विचारू शकतो आणि अर्थातच त्याचं उत्तर शोधण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतं. पहिला जो अटेम्प्ट झाला तो चीनमधला आपण बघून घेऊ. त्याच्यामध्ये आता ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा चीनमध्ये अ, अत्यंत वरिष्ठ अशा लष्करी अधिकाऱ्यांचं उच्चाटन केलं गेलेलं आहे. त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावरती चौकशी सुरू झाल्याचं घोषित केलं गेलेलं आहे. ही घटना असं म्हणतात की साधारण 18 जानेवारीच्या आसपास घडली. त्याचे तपशील आपण बघू. दुसरी घटना घडली ती बांगलादेशामध्ये त्यांचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. हां, हां. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलील जे आहेत, ते मूळ असं म्हणतात, की ते अमेरिकन नागरिक आहेत. कमाल मला तुम्ही सांगा, की एक अमेरिकन नागरिक हा दुसऱ्या देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होऊ शकतो. अर्थात काय सांगायचं, जिथे मोहम्मद युनूस सारखं एक बाहुलं आणून बसवलेलं आहे, कळसूत्री बाहुलं, तिथे या गोष्टी अतिशय सहज शक्य दिसतात आपल्याला. आणि मग हे जे कोणी खलीलूर आहेत, त्यांनी एक असा प्रयत्न केला, की बांगलादेशचे जे आर्मी चीफ आहेत वकार, या वकार यांच्या विरोधामध्ये त्यांनी काही पावलं उचललेली दिसली. त्याला सॉफ्ट कू म्हटलं गेलं आणि त्याला अर्थातच वेळी सावध झाल्यामुळे वकार यांनी हा सगळा जो कट आहे तो ध्वस्त केला. तिसरी घटना घडली ती अर्थातच रशियाच्या बाबतीत, की ते युक्रेन साठी म्हणून पीस टॉक्स आयोजित केले गेलेले होते आणि त्याच्यामध्ये हे तीनही देश सामील झालेले होते. त्याच्यात सुद्धा रशिया फार जर का गंभीर नसेल, तर त्यांना काही वॉर्निंग दिल्या गेल्या आणि ते गंभीर कशाच्या बाबतीत नाहीये तेही सांगते, की इराणला तुमचा पाठिंबा मिळतो आहे आणि त्याच्यामुळे इराण शेफारलेला आहे, तेव्हा तो पाठिंबा बंद करा. अन्यथा युक्रेनला वापरून आम्ही काही ना काहीतरी तिकडे घडवून आणू, अशी धमकी दिली गेली, असं म्हटलं जातं. आता ह्या तिन्ही घटना ज्या आहेत, त्या माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली घटना जी आहे ती चीनच्या त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात म्हणजे सत्ता पालटाचा प्रयत्न म्हणू आपण. म्हणजे काय झालं? शी जिनपिंग यांच्या विरोधामध्ये खूप मोठी फळी तिथे निर्माण झालेली आपल्याला माहिती आहे आणि कारणं वेगवेगळी. कम्युनिस्ट राजवटीमध्ये या अशा घटना या वारंवार घडत असतात. त्याचं काही विशेष आपण वाटून घेण्याची गरज नाही, कारण त्यांना त्याची सवयच झालेली आहे म्हणून. एखादा राज्यकर्ता हा एका विशिष्ट पदावरती पोहोचला, की तो आजूबाजूला आपली माणसं पेरून ठेवतो, जेणेकरून सत्तेमध्ये कोणी घुसू नये, दुसरा माणूस घुसू नये. तरी देखील या सगळ्यामध्ये एखादा कोणीतरी कच्चं-मडकं निघतंच आणि तो दुसऱ्या बाजूला फितूर होतो आणि मग सत्तापालटाचा मार्ग किंवा राजमार्ग खुला होत असतो. याच पद्धतीने तिथे सत्तापालट होत असतात. फार काही मोठ्या वैधतेने होतात अशातला भाग नाहीये. शी जिनपिंग यांच्या विरोधामध्ये सतत जे रिपोर्ट्स आपल्याला सांगितले जात होते, की अर्थव्यवस्था सगळी खड्ड्यात गेलेली आहे. इथे अशांतता आहे, तिथे अशांतता आहे, लोक नाराज आहेत. या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत असं नाहीये. या सगळ्या गोष्टी इराणमध्ये सुद्धा खऱ्या होत्या. पण याचा अर्थ तो जो उठाव होता, जो सुरुवातीला आपल्याला वाटलं, की अरे हा उठाव तर खरा दिसतोय कारण लोक जी कारणं सांगतायत ती कारण सगळी तर खरी दिसतायत. पण तशीच अवस्था आपण चीनबद्दल म्हणू शकतो. याचा अर्थ तो जो उठाव होता, तो उठाव आता सुद्धा
खरा असेल असं नाहीये. हा उठाव कोणी केला? तो जनरल जो आहे झँग युशिया यांना आता अटक केलेली आहे. त्यांच्या सोबत त्यांचे काही जे साथीदार होते त्यांनाही अटक केलेली आहे. असं म्हणतात की गेले काही महिने म्हणा किंवा वर्ष म्हणा, शी जिनपिंग एका जागी वास्तव्याला नसतात. म्हणजे एक रात्र इथे काढली तर दुसरी रात्र ते आणखी कुठे जातात, परंतु त्याचा पत्ता लागत नाही की ते नेमके कुठे जाणार आहेत. इतकी गुप्तता त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल घेतली जाते, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे असं मानलं जातं. ते एका हॉटेलमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. बरेच वेळा तसे ते त्या रात्री तिकडे होते आणि त्यांना टिप मिळाली की तुमच्या विरुद्ध आज बंड होणार आहे. साधारण 2 तासाचा अवधी आहे. त्या 2 तासामध्ये शी जिनपिंग यांनी त्वरित हालचाली केल्या. त्यांनी हॉटेल सोडलं आणि त्यानंतर हे झांग युशिया जे आहेत, त्यांना अटक करण्याच्या ऑर्डर्स त्यांनी दिल्या. कारण त्यांना कल्पना होती की आपल्या विरोधामध्ये जर का बंड कोणी करू शकलं, तर हाच इसम करू शकेल. असं म्हटलं जातं की शी जिनपिंग यांचे अंगरक्षक आणि हे जे यू शिया जे आहेत त्यांचे निष्ठावान सैनिक यांच्यामध्ये चक्क गोळीबार सुद्धा झाला आणि अनेक जण जखमी झाले. म्हणजे यांचे काहीतरी 8-9 बॉडीगार्ड्स मारले गेले आणि त्यांचेही काही सैनिक मारले गेले. अशा तऱ्हेने एकाच सैन्यामध्ये परस्परावर गोळीबार म्हणजे सैन्यामध्ये फूट किती खोलवर गेलेली आहे तुमच्या लक्षात येईल. पण तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या. हे जे जनरल साहेब आहेत, त्यांच्या विरोधात आता दिशाभूल कशी केली जात असते ते बघा. वॉल स्ट्रीट जर्नल, अमेरिकन वर्तमानपत्र यू शिया यांच्याबद्दल एक रिपोर्ट पब्लिश करतो आणि सांगतं, की या यू शियांनी अमेरिकेला चीनची सगळी न्यूक्लिअर सिक्रेट्स दिलेली आहेत. म्हणजे त्यांची जी आण्विक शस्त्रास्त्र असतात, त्याची गणना काय, ती कुठे लपवून ठेवलेली आहे, त्याची क्षमता काय, ती डागण्यासाठी कोणती व्यवस्था केलेली आहे, कुठल्या शहरामध्ये ती अवेलेबल आहे. अशा सगळ्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी देण्यासाठी जनरल पदावरच्या व्यक्तीची गरज आहे असं नाही, की जी माहिती आहे ती नॉर्मली सुद्धा तिथलं जे हेरांचं जाळं आहे ते काढत असतं. तेव्हा हे एक फसवं कारण देऊन वॉल स्ट्रीट जर्नलनी हा रिपोर्ट बनवलेला आहे. ही उघड गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये लपवलं काय गेलंय लक्षात घ्या. त्याच्यामध्ये लपवलं गेलेलं आहे ते वॉल स्ट्रीटनी नाही लिहिलं, पण दुसऱ्या काही वर्तमानपत्रांनी लिहिलंय ते असं आहे, की हे जे यू शाह होते त्यांचं आणि पाकिस्तानचं सॅटल होतं आणि इथे मेख जरूर आहे. गेली 10 वर्ष जवळ-जवळ यू शिया हे पाकिस्तानचे घनिष्ठ मित्र राहिलेले आहेत. किंबहुना चीन-पाकिस्तान मैत्री ज्याला आपण म्हणतो ना काय ते हिमालयापेक्षा उंच आणि महासागरापेक्षा खोल वगैरे असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या मैत्रीचे शिल्पकारच हे यू शिया होते असं म्हटलं जायचं. आणि तुम्हाला आठवत असेल, की मोदी जेव्हा भारतामध्ये आलेले होते, तेव्हाच बरोबर सीमेवरती काहीतरी गडबड झाली आणि चीनचं सैन्य तिथे घुसलं. मग मोदींनी शी जिनपिंगना सांगितलं, "तुम्हाला माहितीये का तुमचं सैन्य असं-असं घुसलेलं आहे." आणि मग शी जिनपिंग सावध झाले आणि त्यांनी घेतले. अशा प्रकारे कोविड काळामध्ये सुद्धा कोविड काळामध्ये सुद्धा जी हालचाली केल्या गेल्या, त्या शी जिनपिंगना पूर्णपणे माहिती होत्या असं नाही. एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, शी जिनपिंग आणि त्यांचं लष्कर ह्याच्यामध्ये काही ना काही तफावत आलेली आहे आणि वारंवार लष्कर जे आहे, ते शी जिनपिंग यांची फजिती करण्यासाठी, त्यांच्या कोंडी करण्यासाठी प्रयत्न करतं ही गोष्ट खरी आहे. आणि मग ह्या सगळ्यासाठी ह्या यू शिया साहेबांनी जर का पाकिस्तानचा वापर करून घेतला असेल, तर मला बिलकुल नवल वाटणार नाही. खास करून ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर म्हणजे जानेवारी 2025 पासून चीन आणि पाकिस्तान ह्यांच्यामधलं जे साटलोटं आहे, ते फार मोठं अधिक घनदाट झालेलं तुम्हाला दिसेल आणि त्याची पाळंमुळं कुठपर्यंत आहेत हे आपण समजू. म्हणजे ते न्यूक्लिअर सिक्रेट्स दिली ती विसरा, परंतु एक प्रकारे शी जिनपिंग यांना सत्तेतून हटवा ह्याच्यासाठी जर का अमेरिका आग्रही असेल, तर यू शिया यांनी त्यांना सहकार्य करण्याचं कदाचित मान्य केलं असेल आणि त्याच्यामधला जो दुवा आहे,
तो दुवा पाकिस्तान असू शकतो. हा पाकिस्तान दुवा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून आपले जे सगळं जे याच्यानंतर तुमच्या कोविड काळानंतरचं जे जवळजवळ 20-25 फेऱ्या झाल्या सैन्याच्या, मोदींनी ती सैन्याच्या पातळीवरती का बोलणी ठेवली ती तुमच्या आता लक्षात येईल. कारण त्यांच्या लक्षात आलं कुरापती फक्त सैन्य काढतोय. शी जिनपिंग त्याच्या मागे आहेत की नाही शंका आहे. आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री वांग यी ह्यांचे आणि भारताचे चांगले संबंध आणि मोदी आणि शी जिनपिंग यांचे चांगले संबंध ह्याच्या जोरावर आज भारत चीन यांच्यामध्ये एक प्रकारची शांतता आहे असं मी म्हणेन. निदान कलह नाहीये, पण ते वातावरण बिघडवायचंय कोणाला तरी. कारण अमेरिकेला हे पाहिजे की चीननी भारतावर आक्रमण करावं. कारण तसं झालं तर मोदी अडचणीत येतील आणि मग ते आपल्या शरण येतील, आपल्या मदतीसाठी येतील. हा होरा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून शी जिनपिंग यांची हकालपट्टी करायची, जेणेकरून जसा मोहम्मद युनूस इथे बसवला बांगलादेशात, तसाच चीनमध्ये सुद्धा कळसूत्री बाहुलं आपलं बसवता येईल का? हे प्रयत्न जरूर चालू असतील आणि त्या दृष्टिकोनातून हा जो राज्य क्रांतीचा जो प्रयत्न फसलेला आहे, त्या टिप्स नेमक्या शी जिनपिंग यांना कोणी दिल्या हा प्रश्न आहे. जर का अशा प्रकारे त्यांचं संपूर्ण जाळं पसरलेलं असेल, तर शी जिनपिंग यांचे काही विश्वासू लोक जरूर असतील, मी त्याबद्दल नाकारत नाही. परंतु त्यांच्यापर्यंत काही ना काही परदेशी सूत्रांमधून सुद्धा माहिती पोहोचवली जात असेल, मला शंका नाही. कारण साधारणपणे हे जे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगते आहे आणि त्यातला पाकिस्तानचा रोल, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की माझा अंगुली निर्देश कोणाकडे आहे. आता 2 नंबरची जी बातमी तुम्हाला सांगितली बांगलादेशची, त्याच्याबद्दलही अशीच शंका का येते हे लक्षात घ्या. हे जे खलिलूर जे आहेत, त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे अमेरिकेचे नागरिक आहेत, त्यांनी फैजूर रहमान आणि कमरुल हसन हे दोन्ही लेफ्टनंट जनरल आहेत. ते जमाते इस्लामीशी आपुलकी आणि आत्मीयता असलेले 2 ऑफिसर्स आहेत. त्यांना विशिष्ट ठिकाणी आणून ठेवण्यासाठी खलीलुर रहमान यांनी पावलं उचललेली आपल्याला दिसतात. आणि तसं त्यांनी करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा लष्कर प्रमुख वकार यांना कुणीतरी सावध केलं. आता ते कोण असणार? तुम्ही कल्पना करू शकता. पण जमाते इस्लामीच्या हातामध्ये अशी जर का सूत्र गेली आणि तिथून मुळात वकार यांचीच हकालपट्टी झाली. एक लक्षात ठेवा, आजच्या घडीला वकार यांनीच शेख हसीनांना वाचवून भारताला विनंती केली की यांना इथून घेऊन जा म्हणून, आणि भारताने ते सगळं इव्हॅक्युएशन ऑपरेशन घडवून आणलं. तेव्हा वकार हा बांगलादेश मधला आपला महत्वाचा आणि कदाचित शेवटचा दुवा आहे. तो वकार उडवला तर बांगलादेश तुमच्या भूखंडी बसायला फारसा वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या. आणि हे सगळं कशासाठी? तुम्हाला इकडे गुंतवून कशाला ठेवायचं बांगलादेशच्या सीमेकडून? कारण त्याचा अंगुली निर्देश करते आधी रशियाचा उल्लेख करून. मी म्हटलं त्याप्रमाणे रशिया सोबत जी बोलणी चाललेली होती, त्या बोलण्यांमध्ये झेलेन्स्की तर खूपच आशावादी आहेत असं दिसतंय. आम्हाला सिक्युरिटी गॅरंटी मिळणार 100% अमुक-तमुक सगळं बोललंय. पण एक वॉर्निंग दिली गेली रशियाला. एक लक्षात ठेवा, की तुम्ही इराण अफेअर्समध्ये ढवळाढवळ करायचं बंद करा. आणि तुम्ही जर का इराणमध्ये ढवळाढवळ करायचं बंद केलं नाही, तर युक्रेनचा पुन्हा एकदा वापर केला जाईल. ही धमकी त्यांना उघड दिली गेली. इराणचा आणखी एक तुम्हाला उल्लेख महत्वाचा चीनबाबत पण सांगते, की जवळ-जवळ 16 विमानं भरून महत्वाचं लष्करी साहित्य चीननी इराणमध्ये याच आठवड्यात पोहोचवलेलं आहे. तेव्हा इराणला मदत करणारा रशिया, इराणला मदत करणारा चीन, पर्यायाने शी जिनपिंग हे दोघेही अमेरिकेला नको आहेत. ही साधी गोष्ट आहे. मग बांगलादेशचं रहस्य काय? तर भारताने सुद्धा इराणवरती जर का अमेरिकेने कारवाई करायचं ठरवलं, तर भारताने त्याच्यात लुडबुडू नये, किंबहुना भारताला तेवढी उसंत मिळू नये, म्हणून भारताला बांगला सीमेवरती गुंतवून ठेवायचं. हा डाव असू शकतो.
आणि त्याच्यासाठी म्हणून वकारलाच उडवला की बांगलादेशमध्ये जो कोणी बांगला येईल तो भारतावरती काही ना काहीतरी कारवाई करेल. खुसपटा काढायची कारवाई जरूर करू शकतो. तेव्हा हे खुसपट काढायचं जेणेकरून भारताला इकडे गुंतवायचं, चीनमध्ये शी जिनपिंगला उडवायचं जेणेकरून इराणची मदत तोडली जाईल. रशियाला थेट धमकी द्यायची की आता ऐकणार नसाल तर युक्रेनद्वारे आम्ही काही ना काही करू. हे जे राजकारण सगळं आहे त्या सगळ्याचा प्रेरक जो आहे तो एकच आहे. 3 घटना एका आठवड्यात घडाव्या हा मला योगायोग वाटत नाही. तुमचं मत काय आहे? मला ईमेल पाठवून जरूर कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.